नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. किसननगर परिसरामध्ये श्री अभिजित पांचाळ यांच्या पुढाकाराने इच्छापूर्ती माघी गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या 15 वर्षांपासून या गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात येत असल्याचं श्री अभिजित पांचाळ यांनी सांगितलं. या निमित्ताने एक भव्य देखावा देखील साकारण्यात आला आहे. प्राचीन मंदिराचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आला आहे. 5 दिवसांचा हा गणेशोत्सव आहे. या 5 दिवसात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. काल या ठिकाणी चित्रकला स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धांमध्ये स्थानिक विद्यार्थ्यांनी विविध गटांमध्ये सहभाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी केली. मागे इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळ हे 15वं वर्ष आहे. आपण मागे गणेशोत्सव इथे साजरा करतो किसननगर 1मध्ये आणि सातत्याने वेरियस कार्यक्रम या मंडळाच्या मार्फत आपण ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगानेच घेत आहोत. या 5 दिवसामध्ये आपण प्रत्येक दिवशी असं एक दिवस अलॉट केलेलं आहे वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी. आजचा दिवस आपण चित्रकला स्पर्धा वेरियस स्टँडर्डसाठी ठेवले आहेत. उद्या आपलं सिनियर सिटीजनसाठी सत्कार एक कार्यक्रम आहे. तिसऱ्या दिवशी आपलं हेल्थ चेकअप आहे. तर असं आपण डिवाईड केलं आहेत. वेगवेगळ्या समाजाच्या वयोगटाला एक एक कार्यक्रम मिळावा असा आपला एक उद्देश आहे. आपण प्रत्येक वर्षी इथे कुठलं तरी एखादं प्राचीन मंदिरच बनवतो. म्हणजे आम्हाला असं वाटतं की ते गणेशाला असं शोभून असं दिसलं पाहिजे. तर हे प्राचीन शिव मंदिर यावर्षी आपण केलेलं आहे आणि एव्हरी इयर तो आपण थोडासा चेंज करत राहतो. ठाणे शहरातील वेटिक पेट क्लिनिक येथे काम करणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांनी मुक्या प्राण्याला अतिशय क्रूरपणे मारहाण केली होती. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्राणी मित्र संघटनांनी देखील या संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उठवला आणि पोलिसांमध्ये कंप्लेंट देखील दाखल केली होती. अशा पद्धतीने मुक्या जनावरांना बेदम मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जावी अशी मागणी आता आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील केली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी आज या वेटिक पेट क्लिनिकला भेट दिली आणि या सगळ्या घटनेची माहिती घेतली. या संदर्भात लवकरात लवकर कडक कारवाई केली जावी अशी मागणी देखील यावेळेस आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्या श्वानाला फार मोठ्या प्रमाणात मारहाण केली, त्यांना मुक्याने मारहाण केली. तो व्हिडिओ दुसऱ्यांनी काढला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सगळ्या प्राणीमित्र संघटना एक आल्या. काही प्राणीमित्रांचे मला फोन आलेत. इव्हन CM DCM आणि मंत्रालयीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना टॅग केलं गेलं. माननीय मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली आणि माझ्या मतदारसंघातला हा भाग असल्याकारण मी या ठिकाणी आज आलो. मी पशुवैद्यकीय अधिकारी श्रीमती शिरोडकर आहेत, त्यांना या ठिकाणी बोलवलं. आमचे सिनियर इन्स्पेक्टर आहेत मानपाडा पोलीस स्टेशनचे, त्यांना या ठिकाणी बोलवलं. कारण शेवटी NC करून भागणार नाही. जर एखाद्या मुक्या जनावराला एवढ्या मोठ्या प्रमाणात मारहाण केली असेल आणि मारहाण केल्यानंतर जाणीवपूर्वक तो व्हिडिओ जर सोशल मीडियामध्ये त्यांनी व्हायरल केला असेल तर हा फार मोठा गुन्हा आहे. अरे ठाण्यामध्ये असं पहिले कधी घडलं नव्हतं, आज पहिल्यांदा घडलेलं आणि मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतलेली आहे. सर, कायदा स्ट्रिक्ट होना चाहिए, ऐसे इंसिडेंट होने नहीं चाहिए बिकॉज हम इंसान हैं और इंसानियत ही हमारा सबसे बड़ा ये है. अगर हम उसे भूल जाएंगे तो फिर समाज में बैलेंस तो रहेगा नहीं. तो इस इंसिडेंट ऐसे इंसिडेंट्स बहुत हो रहे हैं देश भर में, सिर्फ थाने में नहीं. तो आशा यही है कि ये एक इंसिडेंट के बाद ऐसी दुर्घटनाएं वापस ना घटे किसी भी पशु या प्राणी के साथ. वंदे मातरम संघ ठाणे या संस्थेच्या वतीने परमार्थ निकेतन चौक येथे 13 ते 19 फेब्रुवारी या कालावधीमध्ये प्राचीन मंदिराची भव्य प्रतिकृती माघी गणेशोत्सवानिमित्त साकारण्यात आली आहे. माजी नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री संदीप लेले यांच्या पुढाकाराने या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाअंतर्गत बालकीर्तनकार ऋत्विक प्रसाद जोशी यांच्या व्याख्यानाचं आणि कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे सायंकाळी नादमूर्ती श्री गणेश नृत्य संध्या या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. अंकना अकॅडमी ऑफ डान्स अँड म्युझिकच्या वतीने हा कार्यक्रम सादर करण्यात आला. अत्यंत भव्य अशा प्रकारची आरास या ठिकाणी करण्यात आली आहे. विविध प्रकारच्या धार्मिक उपक्रमांचं देखील या निमित्ताने आयोजन करण्यात आलं असल्याचं ॲडव्होकेट संदीप लेले यांनी सांगितलं. आज 13 तारखेपासून ते 19 तारखेपर्यंत ठाणे महोत्सव मागे गणेश जयंती उत्सव वंदे मातरम संघाच्या माध्यमातून आयोजित केला जातो.
आज संध्याकाळी अंकना डान्स अकॅडमी यांच्या माध्यमातून श्री गणेश भक्ती नृत्य याच्यामध्ये भरतनाट्यम आणि भारतीय पारंपरिक नृत्य विद्या याचा भक्ती गीताचा आविष्कार साजरा केला जाणार आहे आणि अत्यंत सुंदर अशी नृत्य असतात. मोठ्या संख्येने लोक जमा झालेले आहेत. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना प्रार्थना करतो. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. सकल मराठा समाज सार्वजनिक शिवोत्सव मंडळ ठाणेच्या वतीने दिनांक 16 ते 19 फेब्रुवारी या कालावधीमध्ये एक शहर एक शिवजन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं असल्याची माहिती आज घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत संस्थेच्या वतीने देण्यात आली. यावेळेस बोलताना श्री रमेश आमरे यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली. छत्रपती शिवरायांच्या कार्याची महती सांगणाऱ्या विविध कार्यक्रमांचं या निमित्ताने आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती देखील श्री रमेश आमरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. सकल मराठा समाजातर्फे शिवजयंती उत्सव 2024 16 ते 19 महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृती चव महाराष्ट्राची आज 16 ते 19 पर्यंत इथे आमचा कार्यक्रम आहे. तसंच 16 तारखेला हळदी कुंकू समारंभ आहे. 17ला चित्रकला स्पर्धा आहे आणि वक्तृत्व स्पर्धा आहे. 17ला 18ला पोवाडे व इतर कार्यक्रम आहेत. 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी व्हावी म्हणून आम्ही सकाळी 7:30 वाजता ठाण्यातल्या जी आमची रॅली असते ती सुरुवात सकाळी 7:30ला होणार आहे आणि संध्याकाळी आम्ही मराठ्यांचे शिल्लेदार हा भव्य दिव्य असा कार्यक्रम आहे. विविध ठिकाणच्या चवी आम्ही एकत्र आणल्यात आणि ते ठाण्याभरचे जे लोक आहेत ठाणेकरांना त्याचा आस्वाद घेता येईल. त्यानंतर 17 आणि 18 ह्या दिवशी आम्ही चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. 19 तारखेला सकाळी 7 वाजता शिवस्मारकेतून शिवजयंतीला सुरुवात होईल. त्यानंतर आमची एक ह्या शिवजयंतीची गेल्या काही वर्षांमध्ये ओळख बनलेली शिवरथ यात्रा ही सकाळी 7:30 वाजता तलावपाली येथून सुरू होऊन पूर्ण ठाणे शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात जाईल. वाहतुकीचे नियम पाळण्यात कोणताही कमीपणा बाळगू नका. स्वतःबरोबर इतरांचाही जीव मौल्यवान आहे हे चालकांनी लक्षात घेऊन वाहतुकीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे असा सल्ला पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे यांनी बुधवारी दिला. ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात 34व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा सांगता समारंभ आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने रस्ता सुरक्षा सप्ताहादरम्यान विविध स्पर्धांमधील विजेत्यांना डोंगरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आमदार श्री गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून जीवनधारा आणि लोकमत वर्तमानपत्राच्या सहकार्याने चित्रभारती या भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. सुमारे 15,000 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. भारत हा संस्कृती आणि भाषा आणि परंपरांचा देश असल्याने या विविधतेमध्ये एकता टिकवून ठेवण्यासोबतच आजच्या विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रीय एकात्मता जोपासणं आणि ती वाढवणं या उद्देशाने चित्रभारती चित्रकला स्पर्धेसाठी राष्ट्रीय एकात्मता हा विषय निवडण्यात आला होता. गडकरी रंगायत येथे चित्रभारती चित्रकला स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळेस आमदार निरंजन डावखरे, भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष श्री संजय वाघुले, प्रदेश सचिव श्री संदीप लेले, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा स्नेहा पाटील, अजित कामदार, समाजसेवक धनंजय सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. ठाण्यातील इंदिरानगर टाकीवरून श्रीनगर, वागळे इस्टेट, इंदिरानगर, लोकमाननगर आदी भागांना पाणीपुरवठा होत आहे. परंतु या ठिकाणी असलेल्या सक्षम पंपांची क्षमता कमी असल्याने नागरिकांना एका निश्चित वेळेवर पाणीपुरवठा होत नव्हता. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास होत होता. ही बाब स्थानिक नगरसेवक एकनाथ भोईर यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि स्थानिक आमदार एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरित महापालिका प्रशासनाला आदेश देत इंदिरानगर टाकीवर 250 HP पंप बसवला आहे. त्यामुळे आता नागरिकांना रोज एका निश्चित वेळेवर मुबलक पाणी मिळेल असं श्री एकनाथ भोईर यांनी सांगितलं. सन्माननीय सदस्य श्री दिलीप बारटके साहेब आणि एकनाथ भोईर साहेब यांनी यशस्वी सातत्याने पाठपुरावा केला. माननीय आयुक्तांशी त्यांनी या संबंधात वारंवार निवेदन केलं, साहेबांना जाऊन भेटले. आयुक्त साहेबांनी आम्हाला जेव्हा विचारणा केली, आम्ही त्यावेळी त्यांना तांत्रिकदृष्ट्या सर्व समजून सांगितले की साहेब असं आहे, जर आपण पंपाची कॅपॅसिटी वाढवली तर संपमध्ये येणारं पाण्याची लेवल पण वाढेल आणि आपल्याला जो ज्या एरियामध्ये 36 तासावर 40 तासावर सप्लाय जातात ते 24 तासावर आपण आणू शकतो. तर माननीय आयुक्त साहेबांनी ताबडतोब त्या गोष्टीला मंजुरी दिली, महासभेचा ठराव करून दिला आणि आम्ही टेंडर काढून हे काम करून घेतलं. गेल्या 15 दिवसापासून या ठिकाणी सुरळीत पाणीपुरवठा आहे. आज आम्ही त्याची ट्रायल घेतलेली आहे. आमच्या या परिसरामध्ये सर्व तर लोकांना पाण्याची समस्या फार भेडसावत होती. कधी 36 तास, कधी 38 तास, कधी 40 तास असा पाणी त्यांना यायचा. पाण्याची अनियमितता होती, वेळ नव्हता. आणि माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना नेहमीच त्यांनी आदेश दिलेले आहे. नेहमीच त्यांचं सांगणं होतं का लोकांना किमान दिवसातनं एक वेळा तरी पाणी आला पाहिजे आणि ही लोकांची माफक अपेक्षा होती. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने माननीय कमिशनर बांगर साहेब आणि हे सर्व आमच्या पाणी खात्याचा डिपार्टमेंट, मी आहे, दिलीप बारटक्के, आम्ही सातत्याने पाठपुरावा याचा केला आणि आज या ठिकाणी हा 250 HP जो पंप आहे तो या ठिकाणी बसवलेला आहे. माजी महापौर नरेश बस्के साहेब हे सुद्धा वारंवार या संदर्भात प्रश्न उपस्थित करत होते, परंतु वेळ लागला. शिंदे साहेबांच्या आदेशाने माननीय आयुक्तांनी हा पंप आता या ठिकाणी आम्हाला अवेलेबल करून दिलेला आहे. या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.